नमस्कार मित्रांनो, मराठी सिने न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी घेऊन येत असतो आपल्यासाठी मराठी कला विश्वातील छोट्या परंतु महत्त्वाच्या अपडेट्स. सैराट या चित्रपटातील आर्चीची भूमिका साकारत असलेली रिंकू राजगुरू घराघरात पोचली आहे. या चित्रपटानंतर रिंकूच्या प्रसिद्धीस प्रचंड वाढ दिसून आलेली आहे. दिग्दर्शित सैराट या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारलेल्या रिंकू बघता बघता मराठी कलाविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सैराट नंतर रिंकूच्या हाती येईल ते काम स्वीकारण्यापेक्षा मोजक्या पण चांगल्या स्क्रिप्टना प्राधान्य देण्याचं तिनं ठरवलं आहे. शिक्षणासोबतच अभिनयातील करिअर सांभाळून तिने आजही लोकप्रियता कायम ठेवली आहे. सैराट नंतर रिंकूविषयी प्रचंड क्रेज चाहत्यांमध्ये पाहायला मिळाली. आज सुद्धा तिच्यासाठी जाणून घेण्यात चाहते उत्सुक आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिंकू आणि तिचे वडील विविध मुद्द्यांवर मोकळेपणाने व्यक्त झालेत. या मुलाखतीत आपल्याला जावाई कसा हवा याचा खुलासा रिंकूच्या वडिलांनी केला आहे. फादर्स डे निमित्त रिंकू आणि तिच्या वडिलांनी राजश्री मराठीला ही मुलाखत दिली. या मुलाखतीत मुलीच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला असता ती ठरवेल तो चालेल, पण तिने सांगितल्यावर आम्ही निर्णय घेऊ, असं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं. वडिलांच्या तोंडून हे उत्तर ऐकल्यानंतर रिंकूनेही त्यांना विचारलं, एखादा मुलगा जर मला आवडतो म्हटल्यावर तुम्ही त्याच्याशी लग्नासाठी होकार द्याल का? लेकीच्या या प्रश्नावर महादेव राजगुरू यांनी असं जे काही उत्तर दिलं ते प्रत्येकालाच आवडते. ते म्हणाले, आम्ही तिला जसं स्वातंत्र्य दिले तसं त्यानेही द्यावं. इथे जाऊ नको तिथे जाऊ नको अशी बंधने त्याने घालू नयेत. हे क्षेत्रच असं आहे की तिला विविध ठिकाणी जावं लागतं. या क्षेत्रातील गोष्ट ज्याला कळू शकेल तोच तिला समजून घेऊ शकतो. जर मुलात हे गुण असतील तर आमची काहीच हरकत नाही. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचं आयुष्य पूर्णपणे पालटले. रिंकू 15 वर्षाची असताना या चित्रपटाला सुरुवात झाली होती. नंतर 2 वर्षांनी म्हणजेच 17 वर्षाची असताना रिंकूला तिच्या वाढत्या प्रसिद्धीपेक्षा अधिक तिच्या परीक्षेची निकालाची चिंता होती. रिंकूचा हा साधेपणा अनेकांना आजही भावतो. सैराट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या बऱ्याच मुलाखती झाल्या. या मुलाखतीमध्ये रिंकूचा साधा आणि तितकाच थेट स्वभाव पाहायला मिळतो. जाणून घ्या पुढचे अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये.